हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी सारिका तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आज सर्वजण, आय होप सर्वजण मस्तच असाल. तर इथं बघा आहोनी घागर म्हणजे पाणी प्यायलासाठी आणलं होतं. ते म्हणत होते ओमला उचलून. ओमला काय हालत पण नव्हती घागर, तरी पण तो प्रयत्न करत होता. तर इथं बघा वडायचा प्रयत्न करत होता, पण त्याला काय उचललं ना म्हणून आला तो शेवटी. तर अजून एकदम बघतोय हालते का. तर बघा त्यानंतर दुपारी तिथं बघा ओम कशावर बसलाय, म्हशीवर उभारला. तो काय उतरायला तयार नव्हता. चल म्हणलं तरी म्हैस बसली होती, ती तिच्या अंगावर उभारला होता. चल म्हणलं आता त्याला बस. आणि इकडं अजून ओम आला. त्याला बसायचंच होतं. म्हैस आमची इतकी गरीब आहे ना, मारत नाही, लेकरांना पण मारत नाही. बघा कसं बसायला. इथं लिंबूचं झाड रानात बघा किती मस्त वातावरण झालं, त्यामुळे तिथला व्हिडिओ घेतला. दीदीने घेतलाय व्हिडिओ. किती छान हिरवं हिरवं झालंय सगळीकडे. इथं बाग आहे आणि दीदीनं कॅमेरा हलवला. म्हशीच्या शिंगाला धरून बसला. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. आणि कमेंट करून सांगा कसा वाटतोय व्हिडिओ. आमच्या घराच्या शेजारी आहे रान, तिथला घेतला व्हिडिओ. खूप छान हिरवं हिरवं दिसत होतं म्हणून दीदी म्हणले मी घेते व्हिडिओ तिथला. घे म्हणलं मी. खूप छान वाटते तिथं. तर आमचं चिंचेचं झाड आहे. खूप छान वातावरण आहे तिकडं. थोडं लांब होतं, झूम करून काढलंय त्यामुळे कॅमेरा हलवलाय तिथून थोडा. इथलं वेगळंच काहीतरी दाखवलं तिनं. गवतच कॅमेरा जास्त हलवलाय. तर बघा आमचं पेरूचं झाड पावसामुळे किती ग्रीन ग्रीन झाले. पाऊस एक पडलेला फक्त, म्हणजे आठवडा झाला पाऊस पडून. त्याला पाणी भेटलं ना तेवढंच तो चांगला फुटला आणि पानं फुटलेत. आणि पेरू पण लागले छोटे छोटे. हे बघा झूम करून दाखवते. हे बघा छोटे छोटे भरपूर पेरू लागलेत. पेरूला भरपूर पेरू येतात आमच्या कायमच दरवर्षी. काय काय मोठे आहेत, काय काय छोटे. ते बघा खूप जास्त पेरू लागतात. यावर्षी पण लागले. हे तर बघा आंब्याची कोय हे मातीमध्ये हे केली होती, ते बघा फुटून आलं. हे तर झाड त्याचं कशी झाली, यायला लागले त्याचं झाड. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.